आणि असल्याचे काय म्हणल्या एक सेल आणि दोन काय म्हणल्या जे काही सेल डिव्हिजन आहे या ठिकाणी सेल डिव्हिजन त्यांना कोण कंट्रोल करतं सेल डिव्हिजन कंट्रोल बाय एक आहे प्रोटो ऑन्कोजिन्स आणि काय म्हणतो ट्यूमर सप्रेसर्स काय म्हणतो ट्यूमर सप्रेसर्स एकाला आपण काय म्हणणार प्रोटो ऑन्कोजिन्स आणि एकाला काय म्हणणार ट्यूमर सप्रेसर्स आता याचे काय प्रोटो ऑन्कोजिन्स आहे का प्रोटो ऑन्कोजिन आणि एकीकडे काय म्हणलं ट्यूमर सप्रेसर प्रोटो ऑन्कोजिन्स आणि काय ट्यूमर सप्रेसर सेल्स आता या प्रोटो ऑन्कोजिन्स कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे पहा इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ इट इज responsible for formation of कशाच्या फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे पहा ते काय सेल ग्रोथ फॅक्टर काय सेल ग्रोथ फॅक्टर एक आहे सेल मेटाबॉलिझम कंटेनिंग फॅक्टर आणि एक आहे सेल सिग्नलिंग फॅक्टर काय म्हणलं आपण सेल ग्रोथ फॅक्टर साठी रिस्पॉन्सिबल आहे सेल ग्रोथ फॅक्टर एक काय करणार आहे सेल मेटाबॉलिझम कंटेनिंग फॅक्टर सेल मेटाबॉलिझम कंटेनिंग फॅक्टर ठीक आहे आपण काय म्हणतो सेल सिग्नलिंग आहे सेल सिग्नलिंग फॅक्टर ते सेलला सिग्नल प्रोव्हाइड करतात बरोबर हे काय सेलची ग्रोथ करण्यामध्ये मदत करते आणि काय सेल मधलं मेटाबॉलिझम कंटेनिंग जे फॅक्टर्स आहे त्याला काय करणार आहे मेंटेन करणार आता ट्यूमर सप्रेसर सेल काय करतात सेल सायकल चेक पॉइंट सेल सायकल चेक पॉइंट कोणत्या ठिकाणी अनकंट्रोल डिव्हिजन झाला आहे ते सेल सायकलला चेक करण्याचं काम चेक पॉइंट्स आहेत ते कोण करणार आहे ट्यूमर सप्रेसर्स जसं एक्झाम्पल आपण म्हणतो जीवन चेक पॉइंट काय म्हणणार जीवनच्या ठिकाणी जे चेक पॉइंट्स आहेत एक्झाम्पल जीवन चेक पॉइंट आता सपोज या प्रोटो ऑन्कोजिन काय म्हणलं प्रोटो ऑन्कोजिन आणि ट्यूमर सप्रेसर्स यांच्यामध्ये जर म्युटेशन झालं यांच्यामध्ये काय झालं म्युटेशन झालं तर काय होणार आहे कॅन्सर होणार काय होईल यांच्यामध्ये जर म्युटेशन झालं तर काय होणार आहे कॅन्सर होणार काय म्हणलं आपण सेल डिव्हिजन कंट्रोल कोण करणार तर प्रोटो ऑन्कोजिन्स आणि काय ट्यूमर सप्रेसर सेल प्रोटो ऑन्कोजिन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे तर सेल ग्रोथ फॅक्टर्स आहे त्यानंतर मेटाबॉलिझम कंटेनिंग फॅक्टरला काय करतात रिस्पॉन्सिबल आहे आणि लास्ट आपण काय म्हणतो सेल सिग्नलिंग जर या प्रोटो ऑन्कोजिन्स मध्ये आणि ट्यूमर सेल मध्ये जर म्युटेशन झालं त्या ठिकाणी काय होणार आहे कॅन्सर काय होणार आहे कॅन्सर तर पाहूया आपण नॉर्मल सेलचं कशा प्रकारे कॅन्सर सेल त्या ठिकाणी तयार होते ही एक नॉर्मल सेल आहे काय आहे ही एक नॉर्मल सेल आहे आपण या ठिकाणी म्हणूया काय नॉर्मल बरोबर नॉर्मल आता सपोज त्याला इंड्यूस केलं कुणी इंड्यूस केलं त्याला इंड्यूस केलं बायोलॉजिकल कार्सिनोजन बायोलॉजिकल कार्सिनोजन म्हणजे काय एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया पाहिजे तसं कार्सिनोजन म्हणजे काय बायोलॉजिकल म्हणजे काय म्हणजे असं मटेरियल ज्यामुळे काय होतं नॉर्मल सेलचं कन्व्हर्जन होऊ शकतं कशामध्ये कॅन्सरस सेलमध्ये त्या गोष्टीला आपण काय म्हणतो कार्सिनोजन ओके मग बायोलॉजिकल कार्सिनोजन इंड्यूस केलं व्हायरस असेल सपोज किंवा आपण म्हणूया
केमिकल कार्सिनोजन आहे. काय आहे? केमिकल कार्सिनोजन. केमिकल कार्सिनोजन. एक्झाम्पल काय आपण टोबॅको असेल किंवा आपण काय म्हणणार फिजिकल कार्सिनोजन. हे काय? फिजिकल कार्सिनोजन. एक्झाम्पल काय याचं? एक्सरे असतील, युव्ही रे असतील आणि काय म्हणतो आपण जरा गॅमा रे. यांच्यामुळे काय झालं? नॉर्मल सेलचं कन्व्हर्जन होणार कशामध्ये? कॅन्सर असेल. आपण काय म्हणतात? नॉर्मल सेल कन्वर्ट इंटू अ कॅन्सर असेल. आता ही नॉर्मल सेल जी आहे तिचं कन्व्हर्जन झालं कशामध्ये? कॅन्सर सेल. आपण काय म्हणतात? नॉर्मल सेल कन्वर्ट इंटू कॅन्सर सेल. नॉर्मल सेल झालं कॅन्सर सेल. त्याला आपण काय म्हणतो? ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन. ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन. ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन. तुमचं झालं काय? कशा प्रकारे झालं? काय ठिकाणी तुम्ही आता यामध्ये काय आहे? ह्या आतमध्ये जे काही प्रेझेन्स आहेत त्याला आपण काय म्हणूया? न्यूरोप्लास्टिक सेल. तर या सेलचं अनकंट्रोल ग्रोथ झालेला आहे. काय झालेलं आहे? अनकंट्रोल त्या ठिकाणी ग्रोथ झाली. म्हणजे त्या ठिकाणी काय झाला? ट्युमर तयार झाला. अनकंट्रोल ग्रोथ झाली. आता जे काय सर्क्युलर निकालत आहे त्याला आपण काय म्हणतो? न्यूरोप्लास्टिक सेल. काय म्हणणार? न्यूरोप्लास्टिक सेल. अजून या ठिकाणी काय होईल? बरोबर. हे काय? ब्लड वेसल्स. काय आहे? ब्लड वेसल. या अशा ब्लड वेसल या ठिकाणी आणि जी काही सेल आहे बरोबर त्या सेलला आपण काय म्हणतो? न्यूरोप्लास्टिक. न्यूरोप्लास्टिक. त्यामध्ये आपण त्या सेलला त्याच्या काही कॅन्सरस त्याच्यामध्ये काही सेल्स आहेत तर आपण काय म्हणतो? न्यूरोप्लास्टिक सेल. बरोबर. आता याच्या काही न्यूरोप्लास्टिक सेल्स आहेत बरोबर. म्हणजे काय? कॅप्सुलेटेड फॉर्म मध्ये आहे का नाही? असं काय झाले? कॅप्सूल झालं. त्याला आपण काय म्हणणार? कॅप्सूल. कॅप्सुलेटेड फॉर्म मध्ये कोणता ट्यूमर असतो? बेंजाइन ट्यूमर. कोणता ट्यूमर आहे? बेंजाइन ट्यूमर. ओके. हा कसा आहे? कॅप्सुलेटेड. कसा आहे? कॅप्सुलेटेड. त्याला आपण काय म्हणतो? बेंजाइन ट्यूमर. बेंजाइन म्हणजे काय? एका ठिकाणी ज्या ठिकाणी कॅन्सर झाला त्याच ठिकाणी काय होणार आहे? कॅन्सर राहणार. आता हे काही न्यूरोप्लास्टिक सेल्स आहेत या न्यूरोप्लास्टिक सेल क्या रिलीज करतील? रिलीज काय रिलीज करतील ते? आपण म्हणतो पहा एनोजेनेसिस. आता हे एनोजेनेसिस रिलीज झाल्यामुळे काय होणार आहे? जे काही ब्लड वेसल्स आहेत ते वाढतील. कोणत्या ठिकाणी? त्या ट्यूमरच्या अराउंड. इन्क्रीज ब्लड वेसल अराउंड ट्यूमर्स. काय म्हणलं? इन्क्रीजेस ब्लड वेसल. ब्लड वेसल अराउंड ट्यूमर सेल. आता या ट्यूमर सेल जवळ काय झालं? ते ब्लड वेसल वाढलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे? इन्क्रीज ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट. काय? कॅन्सर सेल. हे जी काही सेल आहे तिच्यामध्ये काय झालं? तिच्याजवळ
न्यूरोप्लास्टिक सेलने काय केलं, ब्लड व्हेसल वाढवलाय. त्या ट्यूमरच्या जवळ ब्लड व्हेसल जर वाढल्या तर काय होणार आहे, त्याच्यासाठी न्यूट्रिएंटचं ट्रान्सपोर्ट काय होणार आहे, वाढणार. म्हणजे कॅन्सरस सेलला काय होणार, न्यूट्रिएंट भेटलं आणि तो ट्यूमर काय होत झाला, वाढला. ठीक आहे. आता सपोज हा ट्यूमर जर फुटला, जोपर्यंत ट्यूमर आहे तोपर्यंत आपण त्याला काय म्हणणार, बेंजाइन ट्यूमर किंवा आपण त्याला काय म्हणतो, बेंजाइन कॅन्सर. म्हणजे ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी राहणार, दुसऱ्या ठिकाणी होणार आहे का, नाही. परंतु आता तो जो कॅप्सुलेटेड ट्यूमर आहे तो जर ब्रेक झाला, जो काही तो कॅप्सूल होता तो कॅप्सूल काय झाला, सपोज तो कॅप्सूल ब्रेक डाऊन झाला, फुटला आहे, आपण काय म्हणणार, ब्रेकडाऊन ऑफ कॅप्सूल. ब्रेक डाऊन ऑफ कॅप्सूल. आता कॅप्सूल काय झालं, ब्रेकडाऊन झालं. आता कॅप्सूल ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय होईल, ही आहे आपली ब्लड व्हेसल, काय आहे, ब्लड व्हेसल. आणि हा ब्रेकडाऊन झालेला जे काही कॅप्सूल आहे हा ब्लड व्हेसलच्या मार्फत कुठे आला आहे, सॉरी ब्लड व्हेसल मध्ये आला. आणि हा ब्लड व्हेसल काय होईल, मग जे काही सेल्स आहेत त्या काय होतील, ट्रान्समिट. बरोबर. आपण याला काय म्हणूया, की आहे ब्लड व्हेसल, आहे ब्लड व्हेसल. बरोबर. आणि हे जे काही सेल्स आहेत त्याला आपण या ठिकाणी काय होईल, म्हणजे नवीन ट्यूमर तयार, न्यू ट्यूमर अशा सेल्स इथे येतील. बरोबर. त्या सेल एका ठिकाणी येतील आणि त्या सेल ब्लड व्हेसलच्या मार्फत आल्यानंतर या ठिकाणी काय करतील, न्यू ट्यूमर बनतील, न्यू ट्यूमर. या ठिकाणी पण काय होईल, नवीन ट्यूमर तयार होईल. बरोबर. यालाच आपण काय म्हणतो, कॅन्सर म्हणतो. काय म्हणतो, कॅन्सर. आता या ठिकाणी काय झालं बघा, स्प्रेडिंग ऑफ सेल झाल्या. कोणत्या सेलचा स्प्रेड झालं, ट्यूमर सेल. त्याच्या काही न्यूरोप्लास्टिक सेल्स होत्या तर आपण ट्यूमर सेल म्हणतो, त्या काय झाले, स्प्रेड झाल्या. पण स्प्रेडिंग ऑफ ट्यूमर सेल काय म्हणूया आपण, स्प्रेडिंग ऑफ ट्यूमर सेल. स्प्रेडिंग ऑफ ट्यूमर सेल. त्या ट्यूमर सेलला जे काही स्प्रेड होतात त्याला एक कंडिशन आहे, त्याला एक नाव आहे, आपण म्हणतो मेटास्टॅसिस. आपण त्याला मेटास्टॅसिस. आणि हा जो काही कॅन्सर आहे जो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्प्रेड होत जातो त्या कॅन्सरला आपण काय म्हणतो, मॅलिग्नंट कॅन्सर. मॅलिग्नंटपणा आहे. मग कॅन्सरचे किती टाईप आहेत, कॅन्सरचे किती टाईप आहेत, दोन. एकाला आपण म्हणतो बेंजाइन कॅन्सर किंवा बेंजाइन ट्यूमर, एकाला आपण काय म्हणणार, मार्जियन कॅन्सर किंवा मार्जियन ट्यूमर. बेंजाइन ट्यूमर मध्ये काय होत आहे, ज्या ठिकाणी कॅन्सर झाला त्याच ठिकाणी सेल कॅप्सुलेटेडच्या फॉर्म मध्ये राहतात. आणि मार्जियन कॅन्सर मध्ये काय होत आहे, तो जे काही कॅप्सुलेटेड सेल आहे, जे काही ट्यूमर सेल आहे त्या काय होत आहे, एका ऑर्गन पासून दुसऱ्या ठिकाणी काय होत आहे, ट्रान्समिट होत आहे. आणि त्या ठिकाणी पण काय होत आहे, कॅन्सर होत. इथपर्यंत सर्वांना समजलं. तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला कॉजेस ऑफ कॅन्सर. कॉजेस ऑफ कॅन्सर स्टडी करण्याच्या अगोदर मी तुम्हाला रिव्हिजन करून काय केलं, की नॉर्मल सेल तर बायोलॉजिकल कार्सिनोजन असतील, फिजिकल कार्सिनोजन असतील, केमिकल कार्सिनोजन असतील. त्याच्यामुळे काय झालं, त्या नॉर्मल सेलचं कन्व्हर्जन झालं, ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन झालं. या ठिकाणी काय झाली, कॅप्सुलेट तयार झाला. आता जे काही सेल्स आहेत तर आपण म्हणू न्यूरोप्लास्टिक सेल्स. त्या न्यूरोप्लास्टिक सेल पुन्हा काय यूज करतील, ऑन्कोजेनेसिस. त्याच्यामुळे काय होणार आहे, ब्लड व्हेसल वाढणार आहे कुणाच्या अराउंड, ट्यूमर सेलच्या अराउंड. त्यामुळे काय होईल, या सेलला न्यूट्रिएंट मिळेल. काय भेटेल, न्यूट्रिएंट. मग हा ट्यूमरच्या फॉर्म मध्ये आहे, कॅप्सूलच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो, कॅप्सुलेटेड किंवा काय म्हणणार, बेंजाइन ट्यूमर. सपोज तो कॅप्सुलेटेड ट्यूमर फुटला, ब्रेकडाऊन झालं कॅप्सूलचं, तर काय होणार, ब्लड व्हेसलच्या मार्फत तो पास होईल. ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी नवीन ट्यूमर
ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी नवीन ट्यूमर म्हणजे काय झाला कॅन्सर झाला. मग ज्यावेळेस हा ट्यूमर सेल स्प्रेड झाला त्या कंडिशनला आपण काय म्हणतो मेटास्टॅसिस. आणि त्यापासून जो कॅन्सर तयार झाला आपण काय म्हणतो मांचेन कॅन्सर. म्हणजे मांचेन कॅन्सर एका ठिकाणी राहतो का अजिबात नाही. काय होतो तो बॉडीमध्ये स्प्रेड होत राहतो. मग कोणता कॅन्सर ट्रीट आपण करू शकतो तर कॅप्सुलेटेड कॅन्सर. ज्या ठिकाणी आपण ट्यूमर काढून घेतलं तर पॉसिबिलिटी आहे त्या व्यक्तीला कॅन्सर पासून मुक्ती भेटू शकते. ठीक आहे. कॉजेस ऑफ कॅन्सर. कॅन्सरमुळे कुणापासून कॅन्सर होऊ शकतो किंवा काय